आता 10वीची परीक्षा वर्षातून दोनदा देता येणार आहे। 2026 पासून वर्षातून दोनदा 10वीची बोर्ड परीक्षा देता येणार आहे। पहिला टप्पा हा अनिवार्य असेल, तर दुसरा टप्पा पर्यायी असणार। दोन्ही परीक्षेतील जे मार्क जास्त असतील ते अंतिम निकालात घेतले जाणार आहेत। त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी। आता आनंदाची बातमी, या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले। शिवाजी, महत्त्वाची अपडेट आहे सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी, आनंदाची बातमी। आता वर्षात 2 वेळा परीक्षा देता येणार आहे। काय सांगशील सविस्तर या नियमाबद्दल माहिती? विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये यासाठी भारत सरकारने सातत्यानं वेगवेगळे प्रयत्न शिक्षण क्षेत्रामध्ये करताना पाहायला मिळाले होते। महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीने परीक्षा घेतल्या जातात। आता सीबीएसई मध्ये देखील एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळतोय। पहिल्या टप्प्याची परीक्षा जेव्हा निकाल लागलेला असेल त्याच्यानंतर 2 टप्प्यात परीक्षा होत आहेत। त्यामध्ये पहिली टप्प्याची परीक्षा फेब्रुवारीमध्ये होईल, दुसऱ्या टप्प्याची परीक्षा मे महिन्यामध्ये होणार आहे। आता विद्यार्थ्यांसाठी यामध्ये एक फायद्याचं असेल की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आपल्याला पहिल्या परीक्षेमध्ये आवश्यक आणि अपेक्षेप्रमाणे जे गुण मिळणं अपेक्षित होतं ते मिळाले नसतील तर ते मे मध्ये परीक्षा देऊ शकतात। फेब्रुवारीचा निकाल हातात आल्यानंतर ते मेची तयारी करू शकतात आणि ज्या फेब्रुवारी असो किंवा मे या दोन्ही परीक्षेमध्ये ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला ज्या परीक्षेमध्ये अधिकचे मार्क मिळतील ते मार्क्स जे आहेत ते गृहीत धरले जातील। आता एप्रिलमध्ये जे परीक्षा घेतली जाईल त्याचे रिझल्ट जून मध्ये येईल आणि त्यामुळं दोन्हीचं इंटरनल असेसमेंट जे आहे ते एक वेळेस होईल आणि बोर्ड परीक्षेला दोन्हीपैकी एकाचा मार्क जे आहे ते गृहीत धरले जातील। त्यामुळे विद्यार्थ्याच्या मार्कशीट वरती विद्यार्थ्याला अधिक महत्त्वाचे हे आहे की ज्याला अपेक्षितप्रमाणे मार्क्स मिळाले नाही असे वाटत असेल तर तो दुसरी परीक्षा देऊ शकतो। दुसरी परीक्षा ही विकल्पित स्वरूपाची असेल, ती मॅन्डेटरी नसेल। त्यामुळं विद्यार्थ्यांना एक आंतरिक मूल्यमापन इंटरनल असेसमेंटसाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे। 2 टप्प्यावरती परीक्षा घेतल्यानं विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचं त्यांचं स्टडी करण्यासाठी अभ्यास करण्यासाठीचं आणखी वेळ मिळेल आणि त्यांचा जो मानसिक तणाव आहे तो कमी होण्यास मदत होईल। त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी देखील आपल्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक सुधार करण्यासाठी अधिकचा एक आपण त्याला म्हणू शकतो संधी जी आहे ती मिळाल्याचं शिवाजी, सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी खरं तर ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।